असा वस्तू बघून बघून काहीतरी व्हिडिओ घसरगुंडी आ गया भाई. ट्रॅक भारी आहे रे. कुठून घेतली रे? डेंजर रे. मला पण घ्यायची अशी. हे वर्कर चला तू उठला का? आमच्या गावात अजून आहे का तुझं? छोटी छोटी पाद येते माहिती का, छोटी छोटी. मला तेच झालं बघा, पादी छोटी अशी पादी वस्तू बघायला आली ना, पण वास लय डेंजर येते. पण माझी वास नाही येते. माझी एकदम ही झाली डायजेस्टेड. आवाज येते का तुझा? आवाज पण नाही येते. तो एकदम कचरा पाडलाय ना वरून. कुट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतोय आपण आणि आज आपण आलो आहे तुंग किल्ला. तुंग म्हणजे तुंग. तर आज आपला ट्रेकिंगचा ब्लॉग आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आपला मराठी ब्लॉग असेल. तर आम्ही जस्ट आता इथे गाडी पार्क केली आणि आम्ही शूज बीज घातले. आता इथे आम्ही थोडंसं पादापतीचे विषय आले आमचे, कारण गाडीमध्ये खूप आम्ही सुगंध सोडलेत आज. कारण काल अपचन झालेलं थोडंसं. कालचे शेंगदाणे पचले नाही, गाडीत टाकलेले आहेत. तर त्याला आता आपण काय बंदर सापडला, केळी खाताना एक बंदर सापडले. आता आम्ही तुंग किल्ल्याच्या हे कुठं आहे रे, बेस आहे ना, बेसला आता ट्रेकिंग चालू होईल. आम्हाला याची काहीच नॉलेज नाही, म्हणजे हिस्टॉरिकल असं काही नॉलेज नाही. आता समजेल आम्हाला. आता जाऊ ॲडव्हेंचर इज व्हेरी डेंजरस. गुड फॉर लाईफ. गुड फॉर लाईफ ॲडव्हेंचर. हेल्दी अँड थांब अजून काहीतरी पाठ केलं का? इंग्लिशमध्ये पाठ केलं. लॉयलिटी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. फुल स्टॉप. थांब. लॉयलिटी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. कोणाला सांगितलं का? नाही, कोणाला नाही माहिती. लॉयलिटी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. डोंट रिस्पेक्ट इट. नाही I don't like कोणी cheap असं कोणी अफोर्ड नाही करू शकत. इंग्लिशमध्ये एव्हरीवन कॅन अफोर्ड इट. हा, लॉयलिटी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एव्हरीवन लॉयलिटी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एव्हरीवन कांट अफोर्ड. हा, एनीवन कांट अफोर्ड इट. काळा आणि निळा. मित्रांनो, आता आम्ही जस्ट ट्रेक चालू केलाय आणि मला एक खूप दुःख वाटतंय की मी एक माझं हत्यार नाही आणलंय. ते एक म्हणजे ट्रायपॉड. छोटू नाही रे, छोटूला मी आता जरा सुट्टीवर पाठवलंय. मोठू पण नाही, मला माझा हात मी हे आहे, आपला हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ भाई. बंदर. तर आता ट्रेक चालू झाली आमची. आम्ही एक जस्ट विचारलं खाली ट्रेकला किती तास लागतात, तर ते बोलले आम्हाला 45 मिनिट्स. ओनली 45 मिनिट्स. बघू किती वेळ लागतोय. आईच्या गावात काय नाही. प्रयत्न करीन आम्ही फुल डिटेलिंग ब्लॉग बनवायचा. तर आम्ही आता जस्ट 50 रुपयाची पावती फाडली, ती पार्किंगची. 50 रुपये 4 व्हीलरचे आहेत, 2 व्हीलरचे माहित नाही मला. जर आम्ही त्यांच्यासोबत विषय नसता काढला ना, आम्ही गाडीने आलोय, तर आम्हाला ते पण पटके पडले नसते. 50 मस्ती 10 4 रुपये. व्हीलरची ओनली कारची. आपल्या अंगात मस्ती एवढी की आपण त्याच्यासोबत अरे गाडी आपण खाली लावली. ठीक आहे, चला ते काय पैसे आपल्या गड संवर्धनाला जात असतील काय माहित नाही. कारिगरी मस्त गेलेली. मित्रांनो, थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला या स्टेअर्स लागतील. या स्टेअर्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि वरती जाऊन आम्ही तुम्हाला पुढचे अपडेट देतो. काहीच वेळात बंद राहा आणि मला पण इंस्टावर फॉलो करा प्लीज. @ यश आरमोरीकर. थँक्यू. अनफॉलो करून टाका. याला काही इज्जत देऊ नका. द चार्मिंग बॉय यश, द ग्रेसफुल गाय. तर चला आता मित्रांनो, आपण चाललोय आता स्टेअर्स पकडत चाललोय. हा व्ह्यू तर भारी आहे, आज नजारा भारी आहे. गाईस, इकडे स्टेअर्स आहेत, तरी हे लोक इकडून चाललेत. पण हे खूप माजलेले आहेत, तुम्हाला समजून येत असेल. हे असे लोकांना हेलिकॉप्टरसाठी पेट्रोल वेस्ट करा. हे अतिशय माजलेले आहेत, पण आता आम्हाला पण तिकडून जायला लागेल वाटतं. कारण इथं स्टेअर संपले भावांनो. पण हे सेफ्टी म्हणून लावलं एक. तिकडे शिवलिंग आहे आणि ह्या ठिकाणी असा आपल्याला दिसतो पावना लेक. ब्लॉग शुरू करने से पहले एक अपडेट दे देता हूँ. आई नो कि मैं बहुत दिनों बाद ये ब्लॉग डाल रहा हूँ, मतलब अभी मैं एक्टिव हो रहा हूँ यूट्यूब पे, और इसके बाद मैं वापस इनएक्टिव होने वाला हूँ. कमबैक आएगा. कमबैक नहीं, अभी इसके बाद और एक की शुरुआत है. इनएक्टिव की ये शुरुआत. तो आई नो कि मुझे बहुत दिनों के बाद मैं ये ब्लॉग डाल रहा हूँ. तो एक बात बताना चाहूँगा कि एक चैलेंज दिया था मेरे को किसी ने,
वो चैलेंज मैं बता नहीं सकता, मैं इंस्टा पे स्टोरी डाला था। खत्म हो गया वो। हाँ वो खत्म हो गया स्टोरी। चैलेंज हाँ चैलेंज नहीं खत्म हुआ अभी तक। चॅलेंज तो लाईफ टाइम चलते रहेगा गाइस, छोड़ दिया क्या? और यहाँ चॅलेंज पे तो कभी रुकेंगे नहीं। आणि इकडे यश आरमोरीकर एकदम एफर्ट लावून ट्रेक हाँ। करत असताना ये सबसे फिलहाल ज्यादा बड़ा चैलेंज है मेरे लिए। एक गुट मार। एक घोट मारना पड़ेगा, 2 बूंद जिंदगी के। हम जरा थक गए। ओनली वन गुट। आता आम्ही वरती आलो, आम्हाला 2 द्वार लागले। एक हनुमान दरवाजा लागला आणि एक अजून एक दरवाजा होता, पण ते आम्ही वाचलं नाही। तर आता इथे आम्ही जरा बाप्पांना भेटलो, आता दर्शन घेतलं मस्त। आणि बाप्पा आमची फ्रेंड आहेत बाप्पा, आम्ही फ्रेंड मानतो त्यांना। ओ माय फ्रेंड गणेशा, मस्त टिक्का इका लावलाय मस्त। आता मस्त इथे थंड थंड वाटतंय म्हणून बसलो इथे। हा आता खायला तर काय आणलं नाही आम्ही, आणि भूक पण लागली आता। द्या ना तुमच्याकडे काही आम्ही पाण्यावर जेवण आहोत, पाणीच आहे आता आमच्याकडे। आणि तर खूप चला गरीब आहोत. आमच्यावर दर्शन मस्त झालं, इथे मंदिर आहे मित्रांनो। झेंडा वाजतंय। बघा तुम्हाला मी गणपती मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो। हे मंदिर आहे मित्रांनो, आणि याच्या मागे असं तलाव आहे मस्त, पाण्याचा टाका आहे अरे का तलाव आहे। आणि आपल्याला तिकडे जायचंय, आपलं डेस्टिनेशन काय आलं रे? काय रे मुंगडे आले काय? अरे माझ्या अंगावर तिथे आहे अजून एक। कुठे? खरं जाऊ ना। मी ब्लॉग करायला विसरलो, व्हिडिओ शूट करायला विसरलो गाईज। मी आनंद घेत होतो, आम्हाला पण काय आनंद पाहिजे की नाही? सगळा आनंद तुम्हाला दिला तर आम्ही काय करायचं? हा आम्ही मध्ये उभा आहे ना, हे वांडर, हे बहीण, हे या काय मजा येते पण ट्रेकिंग करायला आफ्टर अ लॉंग। हे आपण मागच्या वेळी पण लोहगडची ट्रेक अशीच म्हणजे एंडिंगलाच होती ना, 2025 ची ट्रेक बाई। पण आम्ही चंदगडला जाऊन आलोय, तुम्ही ना, आम्ही तिघ। तुम्ही आलेले काहीच मला वाटतंय मी सगळं हळूहळू विसरत चाललोय। मी ब्लॉग बनवला पण विसरत चाललोय आता। मी ब्लॉगच नाही बनवला वरती जाऊन, फक्त एन्जॉयमेंट केलाय भावांनो, बाकी काही विषय नाही। हा ब्लॉग मी ह्यामध्ये कन्सिडर नाही करणार ट्रेकिंग ब्लॉगमध्ये। हा मस्ती ब्लॉग आहे, मस्ती ब्लॉग आहे, आणि हा डिटेलिंग ब्लॉग पण नाही आहे, जस्ट रोड ट्रिप असं समजू शकता, टाइमपास, बाकी काय नाही। मी आता विसरत चाललोय सगळं हळूहळू, आणि मी विसरणार आहे सगळं आता। मी चॅनल पण विसरणार आहे, माझं चॅनल पण होतं ते होतं काय आपलं चॅनल? मला सगळं विसरायचं आहे आता. हां मला विसरायचं आहे आता, कारण मी आता एक मनात एक गोल ठेवलाय। आता 2026चं माझं रिझोल्युशन असणार आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण सांगितल्याने जे प्लॅन फ्लॉप होतात, आहे की नाही? जास्त शेअरिंग नाही करायची, डायरेक्ट धप्पा द्यायचा, असा काही विषय नाही एवढा मोठा धप्पाचा। बट ठीक आहे, परमनंट हां कीप इट प्रायव्हेट, नथिंग इज परमनंट इन आवर लाईफ अँड वर्ल्ड। अँड अजून काय बोलले तरी आपण खाली? हां लॉयल्टी इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह, हां मोस्ट एक्सपेन्सिव्ह, एनी वन कॅन्ट अफोर्ड इट। ओके चला, हे बघा परत आलो मित्रांनो आपण बाप्पाला भेटायला। इथूनच आलो काय आपण? ओके चला आता आम्ही जातो इथं। गाईज मी ब्लॉग करायला विसरलो आज, म्हणजे मी आज विसरतच चाललोय सगळ्या गोष्टी। आता खूप अति झालं काहीतरी। आम्ही इथं गाडी पार्किंगला लावलेली ॲक्च्युली, इथेच आम्ही आलेलो थोडं दर्शनाला, तर इथे आमच्याकडून 20 रुपयाची ही पावती फाडली, याची पावती पण नाही भेटली। 20 रुपयाची हे घेतली पार्किंग। किती घेतली? 20 रुपये? 20 हां। आणि अचानक आले ते 20 रुपये घेऊन पार्किंग चालू केली आज. बोलले की आजपासून पार्किंग चालू केली. बोलले आजपासून पार्किंग चालू आहे। तो विषय जाऊ द्या, आता आम्ही घरी आलोय। आता आम्ही इथे गेलेलो पळसदरीच्या स्वामी समर्थांना भेटायला, दर्शन घेतलं मस्त, आणि आता आम्ही घरी चाललोय मस्त चिलमध्ये गुळाची चहा पिली। आणि आजचा ब्लॉग हा तुम्ही ट्रेकिंग असा डिटेलिंग ब्लॉग कन्सिडर करू नका, हा ॲक्च्युली असा टाइमपास ब्लॉग होता।
आणि मी असंच ब्लॉग बनवायचा म्हणून बनवला होता. मी विसरत चालले, मी ब्लॉगर होतो एक. आणि काही बोलू आता मी, काय मला समजत नाही. मी जे तोंडात येते ते बडबडते मी आणि गाडी चालवते. आणि काय बोलू आता मी, आता ब्लॉग एंडिंग करायला वाटते मला, असं वाटते ब्लॉग एंडिंग करावा. हां काय वाटतं तुम्हाला? काय करायला पाहिजे, एंड करायला पाहिजे. अच्छा 150 सॉरी 20 रुपये ना, 20 रुपयाचा विषय जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी 20 रुपये काय नथिंग आहे भाई आपल्याला. देऊळ बंद.